तर राज्यामध्ये काही ठिकाणी सत्ता हस्तांतरित करण्यासाठी, सत्ता मिळवण्यासाठी, सत्ता हस्तगत करण्यासाठी खरं तर विरोधक जे आहेत एकमेकांचे राजकीय शत्रू ते मित्र बनल्याचे चित्र पाहायला मिळते, तर काही ठिकाणी मित्र एकमेकांचे विरोधक झालेले आहेत। सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट आज फॉर्म भरण्याच्या दिवशी पाहायला मिळाली ती म्हणजे सोलापूरच्या अनगर पंचायत समितीच्या निवडणुकीच्या बाबतीतली। इथे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगलाय। अनगर पंचायतीच्या सर्व सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे, पण नगराध्यक्ष पदासाठी 2 उमेदवार रिंगणात असून भाजपकडनं प्राजक्ता पाटील यांना राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंनी आव्हान दिलंय। विशेष म्हणजे अनगरच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपनं प्रतिस्पर्ध्यांवरती दबाव टाकल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंनी केलाय। गेल्या 2 दिवसांपासून अर्ज दाखल करण्यासाठी अनगरला जाऊ नये यासाठी अडथळे आणले जात आहेत असाही आरोप थिटेंनी केला। सोबतच पोलीस या प्रकरणात लक्ष घालत नाहीयेत असं म्हणत त्यांनी जोरदार राडा केला। त्यानंतर अखेर नाट्यमयरित्या पोलीस संरक्षणात त्यांनी आपला अर्ज दाखल केला असून इथे दुहेरी लढत पाहायला मिळणार आहे। तर भाजपला नगराध्यक्ष पदच का हवंय असा सवाल उपस्थित केला उज्ज्वला थिटेंनी। राष्ट्रवादीचे ते उमेदवार आहेत, तर त्याला उत्तर दिलंय राजन पाटील यांनी। पाहूया आरोप प्रत्यारोप इथे कसे रंगलेत। तसं जर त्यांना आता नगरसेवकापेक्षा नगराध्यक्ष पदच बहाल करायचं होतं, मग त्यांनी ते पण करू शकले असते ना। जे नगराध्यक्ष पदात तरी त्यांच्या सुनबाईचं त्यांनी उमेदवारीचं सगळं त्यांनी घोषणा केलेली आहे, अर्ज दाखल केलेला आहे। म्हणायचं मग सरळ ते नाही तर मॅडम तुम्ही हेच घ्या, मी पण सुनबाईच होते ना, मी पण त्यांची मुलीसारखीच होते। हा आरोप आज होत नाही। हा आरोप आमच्या अनगरकरांवर गेली 40 वर्ष होतोय, कारण दुसरा कुठलाही विषय या मंडळीकडे आमच्या गावासाठी आणि आमच्या परिसरासाठी नाही आहे, म्हणून करता असे बिनबुडाचे आरोप करतायत। मी माझं समर्थन करणार आहे। त्यापेक्षा या गावात जे लोक राहतात, जे त्यांचा जन्म इथं झाला आहे, त्या लोकांची बाईट घ्या म्हणलं, त्यांचं मत तुम्ही आजमावा आणि मग आपलं मत तयार करा। इथं दादागिरी आहे का, गुंडगिरी आहे का, लोकशाही आहे का, काय आहे ते असं सांगितलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।